विद्यार्थी मित्रांनो, हे शेवटचे 20 दिवस तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतात. सीईटीची परीक्षा 20 दिवसावर आली आहे. बरोबर आहे. आता सर्वजण जागे झालेत आणि आता सर्वांची काय इच्छा आहे, की 95 प्लस पर्सेंटाइल तरी ॲट लीस्ट स्कोर केले पाहिजेत. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा काहीच अभ्यास झालेला नसू द्या. मी तुम्हाला गॅरंटी देतो, जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला, त्याचबरोबर मी ज्या काही तुम्हाला टिप्स सांगितल्या, जे स्टडी टेबल, टाईम टेबल तुम्हाला सांगितलंय किंवा कोणत्या विषयाला कोणते चॅप्टर्स फॉलो करायचे, किती टाइम द्यायचा आहे, टेस्ट कशी द्यायची, या सर्वबद्दल मी मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे. हे जर तुम्ही 20 दिवसासाठी व्यवस्थित कन्सिस्टंटली फॉलो केलं, तर तुम्ही नक्की 95 पर्सेंटाइल पर्यंत इझिली पोहोचू शकता. इव्हन 99 पर्सेंटाइल सुद्धा तुम्ही मिळवू शकता. पण आपलं चुकतं काय? हे बघा, आपण सुरुवात करतो. आपण डे 1 पासून जोमाने सुरुवात करतो. इव्हन तुम्ही इथून मागे 100 वेळेस सुरुवात केली असेल, पण कन्सिस्टन्सी पुढे जाऊन तुमची चुकली असेल. बरोबर आहे. आता यावेळेस आपल्याला सुरुवात करायची आणि आपल्याला जायचंय कुठं? तर या 20 दिवसाच्या फोकसमधनं 95 पर्सेंटाइल स्कोर मिळवायचा आहे. मग यासाठी आपल्याला काय अव्हॉइड करायचंय? तर यासाठी आपल्याला तुमचे जे डिस्ट्रॅक्शन आहेत, कोणते डिस्ट्रॅक्शन, मेजर डिस्ट्रॅक्शन जर आपण पाहिले, तर तुमचं Instagram असेल, बाकीच्या ज्या टाईमपासच्या गोष्टी आहेत, तर त्या आपल्याला पूर्णतः अव्हॉइड करायच्या आहेत. या गोष्टीमुळे होईल काय? सीईटीमध्ये कमी स्कोर आला, पुढचे जे 4 महिने तुमच्यासाठी असतील काउन्सिलिंगचे, म्हणजे काय, तुम्हाला ॲडमिशन घ्यायची ज्यावेळेस वेळ येईल कॉलेजमध्ये, तर त्यावेळेस तुम्हाला बऱ्याचशा कॉलेजेसमधनं रिजेक्शन मिळेल. ओके. तुम्हाला कॅप राउंडमध्ये कॉलेज अलॉट होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील त्यासाठी. पण जर आता हे 20 दिवस जर चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्ट केले तुम्ही, चांगल्या पद्धतीने जर 20 दिवस फोकस स्टडी जर केला आणि जर 95 पर्सेंटाइल सिक्युअर केले. मी कोणासाठी बोलतोय? ज्यांचा झिरो स्टडी आहे सध्याच्या लेव्हलला. ठीक आहे, थोडाफार स्टडी असणार आहे कारण बोर्डची एक्झाम आपण आत्ताच दिली आहे. पण आपण कन्सिडर करूया की सीईटीच्या दृष्टिकोनातून ज्यांचा झिरो स्टडी आहे आणि टार्गेट आहे की 95 पर्सेंटाइल सिक्युअर करायचे, त्यांच्यासाठी मी बोलतोय. जर आत्ता जागे झाले, तर तुम्ही तुमचं टार्गेट अचीव्ह करू शकता. अन्यथा तुमच्या पदरी शेवटी भोपळाच पडणार आहे. त्याच्यामुळं मी सांगतोय ते फॉलो करायचंय. बरं, आता मी काय सांगतोय तुम्हाला? बरं, आपलं टार्गेट काय पाहिजे? किंवा 95 पर्सेंटाइल स्कोर करायला किती मार्क्स पाहिजेत सब्जेक्ट वाईज? मी तुम्हाला सांगतो, फिजिक्समध्ये तुम्हाला फक्त 25 मार्क्स पाहिजेत. फक्त 25 मार्क्स पाहिजेत. फिजिक्सचे 25 झाले, बरं. त्याच्यानंतर केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला 30 मार्क पाहिजेत. किती? 30 मार्क्स. फिजिक्समध्ये पहा 50 मार्क्सचा पेपर असतो. अर्धे मार्क कन्सिडर केलेत फक्त तिथं, अर्धे मार्क्स. आणि मॅथ्समध्ये पण 100 मार्क्सचा पेपर असतो. त्यापैकी जर तुम्हाला 100 मार्क्स असते, सॉरी, त्यापैकी जर तुम्हाला 50 मार्क्स असतील, किती? मॅथ्समध्ये मी 100 पैकी तुम्हाला किती मार्क्स सांगितले, तर फक्त 50 मार्क्स तुम्हाला मी सांगितलेत. तर त्यावेळेस तुम्ही इथं टोटल तुमचे 105 मार्क्स होतील आणि 95 पर्सेंटाइल तुम्ही इझिली स्कोर करू शकाल. लास्ट इयर आमचा एक विद्यार्थी होता. 96 त्याला, ते सॉरी, 96 पर्सेंटाइल त्याला होते आणि त्याला 107 हे मार्क्स होते. आपण तोच जर डाटा कन्सिडर केला, तर 105 मार्क्स तुम्हाला जर असतील, तर 95 पर्सेंटाइल तुम्हाला इझिली अचीव्ह होतील. 95 पर्सेंटाइल मध्ये काय मिळेल तुम्हाला? CUEP-CS मिळेल का? नाही मिळणार. PICT-CS मिळेल का ओपन मधनं? नाही मिळणार. मग काय मिळेल? पुण्यासारखं किंवा मुंबईमधील सारखं एक चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज आणि त्यात आपली पाहिजे ती ब्रांच तुम्हाला याच्यामध्ये नक्की मिळू शकते 95 पर्सेंटाइल मध्ये. मी नाही सांगणार तुम्हाला टॉप कॉलेज इथं मिळतंय म्हणून. अजिबात नाही मिळणार. टॉप कॉलेजसाठी आपल्याला 99 प्लसच जायचंय. तर एक चांगलं जर कॉलेज हवं असेल, ठीक-ठाक जर कॉलेज हवं असेल, तर 95 पर्सेंटाइल हे तुमचे इनफ आहेत. आणि जर तुमच्याकडे कॅटेगरीचा ॲडव्हांटेज जर असेल, तर COEP सारखं सुद्धा कॉलेज इथं तुम्हाला मिळू शकतंय. बरं, यासाठी मग करायचंय काय? मार्क्स समजले, पर्सेंटाइल समजले. मग पुढची स्टेप काय असणार आहे आपली? की ते डेलीचं शेड्यूल, डेली तुम्ही किती तास अभ्यास केला पाहिजे? तुम्हाला मी सांगतो, हे 20 दिवस तुम्हाला, पुढचे जे 20 दिवस आहेत, तर मिनिमम, इथं शब्द काय यूज केलाय बरं का? मिनिमम. मिनिमम तुम्हाला 12 तास अभ्यास करायचा आहे. किती? 12 तास. पॉसिबल आहे का? बरेचसे जण म्हणतील, हे काही पण सांगतायत पॉसिबल नाही. पॉसिबल आहे. बऱ्याचशा मुलांनी केलेला आहे. लास्ट इयर खूप सारे मुलं होती त्यांना झिरो स्टडी करायचा होता. शेवटच्या एका महिन्यामध्ये त्यांनी चांगला स्कोर केलाय. बरोबर आहे? मग का नाही करणार तुम्ही? तुम्ही पण करणार नक्की. बरोबर आहे. मग याचं डिस्ट्रिब्युशन कसं असणार? कोणत्या सब्जेक्टसाठी किती वेळ आपल्याला दिला पाहिजे? तर मी तुम्हाला सांगतो, टॉप मोस्ट प्रायोरिटीवर आपल्याला कोणता सब्जेक्ट ठेवायचा आहे? तर तो ठेवायचा आहे मॅथेमॅटिक्स, ज्याला आपल्याला दिवसातून 5 तास द्यायचेत. 5 तास काहीही करा. BTP सॉल्व्ह करा, टेस्ट द्या, टेस्टचं एनालिसिस करा, काहीही करा, फक्त मॅथ्सच्या रिलेटेड काहीतरी करा. 5 तास याला वेळ द्यायचा आहे. काहीही करा म्हणजे काहीही करायचं नाही बरं का. त्या रिलेटेड व्यवस्थित प्लॅनिंग करूनच अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतरनं केमिस्ट्रीला सेकंड प्रायोरिटी द्यायची आहे. 4 तास केमिस्ट्रीला हे दिलेच पाहिजे तुम्ही. आणि त्याच्यानंतरनं आपल्याला थर्ड प्रायोरिटी द्यायची आहे कुणाला? तर फिजिक्सला आपल्याला थर्ड प्रायोरिटी द्यायची. ठीक आहे. फिजिक्स जरी रँक डिसायडिंग असेल, फिजिक्समुळे तुमचं ओव्हरऑल पर्सेंटेज जरी इन्क्रीज होत असेल, तर आपण मान्य केलं पाहिजे की फिजिक्स ह्या 2 सब्जेक्टपेक्षा थोडंसं टफ आहे.
आणि कन्सिडर करता तुमचा 0 स्टडी आहे. फिजिक्सला 3 तास इनफ झाले. इनफ नाही झाले ते तसे, पण ठीक आहे आपण तेवढे देऊ. पण आपल्याला टॉप मोस्ट प्रायोरिटीवर मॅथेमॅटिक्स ठेवायचं आहे आणि नंतरनं केमिस्ट्री ठेवायचं आहे. बरं, त्याच्यानंतर आता यांच्यासाठी स्ट्रॅटेजीज काय असणार? तर हे पहा, एका चार्टवर तुम्हाला स्ट्रॅटेजी मिळून जाईल. आपण पहिले मॅथेमॅटिक्ससाठी पाहू. टार्गेटेड स्कोर आपला 50 आहे. खूप कमी आहे. 100 पैकी आपल्याला फक्त 50 पाडायचे आहेत. फक्त तुम्ही गोळ्या जरी मारल्या, तुम्ही क्वेश्चनकडे पाहिलं जरी नाही, 25 तुम्हाला पडणार आहेत. प्रोबॅबिलिटीच्या गेमनुसार 100 पैकी 25 4 ऑप्शन असतात. पडणारच आहेत. फक्त आपल्याला 25 कुठून तरी अजून आणायचे आहेत. बरोबर? मग मिळून आपले 50 होतील. चॅप्टर्स कोणते करायचे आता? टोटल 25 चॅप्टर्स आहेत मॅथ्समध्ये. 25 आहेत ना. 12वीचे 15 आणि 11वीचे 10 चॅप्टर्स. मी तुम्हाला सांगतो 11वीचे स्किप करून घ्या. 11वीचे आता नका करू. 12वीचे जे 15 आहेत, तर त्यापैकी 11 चॅप्टर्स असे आहेत, की ते स्कोरिंग आहेत. ज्याच्यामध्ये तुम्हाला नक्की चांगले पर्सेंटाइल मिळतील. कोणते चॅप्टर्स आहेत तर ते? तर ते वेक्टर सारखे, लाईन एंड प्लेन सारखे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सारखे, इंटिग्रेशन सारखे यासारखे सोपे चॅप्टर्स, सोपे आणि स्कोरिंग चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत. सोपे आणि स्कोरिंग वेक्टर सारखा चॅप्टर हो आहे. जर व्यवस्थित तुम्ही अभ्यास केला, तर तोच चॅप्टर सुद्धा सोपा आहे. फक्त मन लावून अभ्यास करायची गरज आहे. इव्हन मॅथेमॅटिकल लॉजिक 3 ते 4 मार्कला मॅथेमॅटिकल लॉजिक आहे. बरोबर? 2 ते 3 क्वेश्चन असतात मॅथेमॅटिकल लॉजिकचे आणि खूप सोपा चॅप्टर आहे. तुम्ही जर करायला बसले व्यवस्थित तर 2 तासात तो चॅप्टर तुमचा पी सहित संपतोय. मग फक्त काय आहे, तर करण्याचा वेट आहे आणि पी जर सॉल्व्ह करायचे असतील, कमीत कमी लास्ट 3 वर्षाचे पी हे तुम्ही सॉल्व्ह केलेच पाहिजे सध्या या कंडिशनला. त्याच्यानंतर केमिस्ट्रीसाठी काय करायचंय? आपला टार्गेटेड स्कोर किती आहे? 30 आहे. बरोबर? 30 आहे. मग चॅप्टर्स किती करायचे पाहिजेत? तर इथं सांगितलं मी तुम्हाला 100% चॅप्टर्स करा. पण मला माहिती आहे, की होणार नाहीयेत. शेवटचे 20 दिवस राहिलेत. फक्त केमिस्ट्रीच करायचंय का आपल्याला? नाही. दुसरे 2 सब्जेक्ट पण आहेत. मग मी याच्यावर डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेत. मी मॅथेमॅटिक्सवर ऑलरेडी अपलोड केलाय व्हिडिओ. फिजिक्सवर ऑलरेडी अपलोड केलाय आणि उद्या मी केमिस्ट्रीवर अपलोड करणार आहे, की नक्की कोणकोणते स्कोरिंग चॅप्टर्स आहेत, किती मार्क्स त्याच्यामधनं मिळतायत. ते व्हिडिओ पाहायचे. त्या व्हिडिओतनं तुम्ही चॅप्टरचे नावं लिस्ट करून ठेवायचे आणि ते चॅप्टर्स करायला घ्यायचे. बरं, त्याच्यानंतरनं केमिस्ट्रीमध्ये काय स्ट्रॅटेजी देणार? तसं सांगतो फक्त टेक्स्ट बुक रीड करा, टेक्स्ट बुक रेफर करा. बाकी कोणतीही गोष्ट रेफर करू नका. फक्त टेक्स्ट बुक इनफ आहे. आणि फिजिक्समध्ये किती पाडायचे? फक्त 25 मार्क्स. बरोबर आहे. फिजिक्ससाठी मी तुम्हाला काय सांगेल, की हाय वेटेज चॅप्टर्स ऑलरेडी मी प्रोव्हाईड केलेत फिजिक्ससाठी. बरोबर आहे. ते रेफर करायचे. त्याच्यानंतरनं काय फॉर्म्युला वगैरे पाठ करायचे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिजिक्सची आपल्याला रिपिटिव्ह रिव्हिजन करावी लागणार आहे. फॉर्म्युले वगैरे लक्षातून जातात, मला माहिती आहे. बरोबर? एकदा वाचले तेवढे पुरते समजतात. नंतरनं लक्षातून जातात. मग त्यासाठी काय करायचंय? रिपीटेडली ती रिव्हिजन करत राहायची. बरोबर? हा मुद्दा क्लिअर झाला, की कोणत्या सब्जेक्टसाठी काय करायचंय. त्याच्यानंतरनं एक महत्त्वाचा रूल, आपला जो गोल्डन रूल ज्याला आपण म्हणतो, की अभ्यास कसा करायचा आहे. आता या टाईमला तुम्हाला सांगतो 0 स्टडी झालाय. ठीक आहे, मान्य आहे मला. आता इथं वन शॉट लेक्चर मी सांगितलं इथं. पण याऐवजी तुम्ही डिटेल लेक्चर पण पाहू शकता बरं का. आता याच्यामध्ये काय करायचंय? पहिल्यांदा आपल्याला वन शॉट लेक्चर पाहायचंय. बरोबर? वन शॉट लेक्चर पाहत असताना आपल्याला काय करायच्यात? वन पेज स्ट्रॅटेजीनुसार शॉर्ट नोट्स बनवायच्यात. शॉर्ट नोट्स बनवायच्यात. पूर्ण सिलेबस रिव्हिजन करण्याच्या मागे आता आपल्याला पळायचं नाहीये. आपल्याला पूर्ण सिलेबस रिव्हिजन करण्याच्या मागे पूर्ण सिलेबस कव्हर करण्याच्या मागे आपल्याला पळायचं नाही. जेवढा सिलेबस आपण कव्हर करणार आहे तेवढा बेस्ट करायचा आहे. बरं, फॉर्म्युला शीट बनवायची आहे. फॉर्म्युला शीट म्हणजे काय? सर्व फॉर्म्युले एका जागेवर आपल्याला लिहायचे आहेत. त्याचबरोबर त्याला कोणतं युनिट आहे. त्याच्यानंतरनं फॉर्म्युलामध्ये जे तुम्हाला आयडेंटिफायर्स वगैरे दिले आहेत, तर ते कशासाठी यूज करतात किंवा फॉर्म्युला कसा इंटरचेंज करायचा, या सर्व गोष्टी तिथं नोट डाउन पाहिजेत. त्याच्यानंतरनं काय, हे 2 गोष्टी झाल्याच्या नंतर काय, लेक्चर पाहिलं, कन्सेप्ट समजल्या, फॉर्म्युला शीट, शॉर्ट नोट्स बनवल्या. तिसरी गोष्ट म्हणजे काय, पी-वाय-क्यूज सॉल्व्ह करायचे. जसं सांगितलं मी तुम्हाला, की लास्ट 3 इयरचे कमीत कमी पी-वाय-क्यूज तुम्ही सॉल्व्ह करा. जास्तीत जास्त तर तुम्हाला जेवढे करताल तेवढे कमी आहेत. पण कमीत कमी 3 वर्षाचे करायचे आहेत. त्याच्यानंतरनं काय चॅप्टर झाला, ठीक आहे झाला. पण सोडून द्यायचा का तो? नाही, रिव्हिजन करत राहायची. ॲक्टिव्ह रिव्हिजन करत राहायची. म्हणजे नेक्स्ट डे तुम्हाला जर अभ्यासाला बसायचं असेल, आजच्या दिवस म्हणजे काल तुम्ही काय अभ्यास केला होता, ते थोडंसं रिवाईज करायचं. पुढच्या दिवशी बसायचंय, मागच्या 2 दिवस काय रिव्हिजन केलती, म्हणजे काय अभ्यास केलता, थोडंसं रिवाईज करायचं किंवा माइंडमध्ये त्याचा एक माइंड मॅप बनवायचा आहे. या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला, तर हा जो अभ्यास आहे तुमच्या मेंदूमध्ये फिट होऊन जाईल आणि तो कधीच इरेज होऊ शकत नाहीये. त्याच्यानंतर आणखीन काय गोष्ट किंवा एक एनालिसिस तुम्हाला सांगतो. टेस्ट देतोय आपण, बरोबर आहे. ज्यांचा 0 अभ्यास झालेला आहे सध्या, तरी ते टेस्ट देतायत. बरोबर आहे. मला सांगा 9 ते 12 तुम्ही समजा टेस्ट देताय. 3 तासाची ती टेस्ट असते. ती दिल्याच्या नंतर काय करता? संपतो टेस्ट. टेस्टमध्ये समजा 100 पैकी समजा 200 पैकी समजा काय जर स्कोर आला 70 वगैरे, बरोबर? निराश होता, साइडला होता, टेस्ट सोडून देता, पुन्हा दुसरं काम करायला लागता. त्याच्यातनं आपला जो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे,
आर-ओ-आय तो खूप कमी आहे. म्हणजे त्याच्यातनं आपल्याला काही मिळत नाहीये. बरोबर आहे. मग मिळतं कधी? ज्यावेळेस टेस्टचं एनालिसिस करू त्यावेळेस. म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही एखादी टेस्ट दिली आहे, तर त्याचे 1 तास तुम्ही बघा, नक्की कोणतं चुकलंय, कोणता क्वेशन बरोबर आलाय. त्याच्यानंतर काय 3 तास तुम्ही काय बघा, की काय मिस्टेक आपण केल्यात. नक्की या मिस्टेक इथं करायच्या होत्या का आपल्याला, की काय-काय गोष्टी झाल्यात आणि ह्या मिस्टेक पुढच्या वेळेस रिपीट होऊ नये म्हणून आपल्याला काय करावं लागेल, या प्रश्नांची उत्तरे शोधा प्रत्येक टेस्टसाठी. प्रत्येक टेस्टसाठी तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील. फक्त टेस्ट देऊन आणि तुक्के मारून काही होणार नाहीये. त्याचा काही एक अर्थ राहत नाहीये. काही एक अर्थ त्याचा राहत नाहीये. आपण जोपर्यंत टेस्टचं एनालिसिस करत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या टेस्टमधनं काहीतरी शिकायला मिळत नाही. एवढ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्यात. मी काय-काय गोष्टी तुम्हाला सांगितल्या. इम्पोर्टंट चॅप्टर्स वगैरे कोणते फॉलो करायचे आहेत, ते ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. याच्यात पण तुम्हाला मी थोडंसं सांगितलंय. त्याचबरोबर टाईम शेड्यूल कसं पाहिजे, कोणत्या गोष्टी ठेवायच्यात आपल्याला, कोणता अप्रोच ठेवायचा आहे. मग हा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थितरित्या बघितला, व्यवस्थितरित्या जर याच्यातला मी की कन्सेप्ट ज्या तुम्हाला सांगितल्यात, ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या जर फॉलो केल्या, तर इझिली तुम्ही 95 काय 99 पर्सेंटाइल सुद्धा स्कोर करू शकता. मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आणि मला हे पण सांगा, की तुम्ही फॉलो करणार आहात का नाही? तुमची तयारी आहे 95 पर्सेंटाइल स्कोर करून ड्रीम कॉलेजमध्ये जाण्याची किंवा एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाण्याची तुमची तयारी आहे? ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडलाय, त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.